नमस्कार, मी अपर्णा. असंच स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण वडापाव बरोबर जी लालबुंद अशी चविष्ट चटणी खातो, तर ती चटणी खोबरं अजिबात न वापरता कशी बनवायची ते बघू. ही चटणी बनवायला सोपी तर आहेच आणि ती कोणीही बनवू शकेल आणि चवीला तर अप्रतिम होते. चला तर मग ही चटणी कशी करायची ते बघू. आपण घरच्या घरी जेव्हा वडे बनवतो त्यावेळेस आपण वडा कोट करण्यासाठी बेसनचं बॅटर तयार करतो, तर त्या बॅटर पासूनच ही छान चविष्ट चटणी तयार होते. तर आपण इथे हे वडे कव्हर करण्यासाठी हे बॅटर तयार करून घेतलंय आणि वडे तळून हे इतकं बॅटर शिल्लक राहिलंय, तर हे आपण असंच तेलामध्ये थोडं थोडं सोडून छान तळून घेऊ. आपण आज ही चटणी बनवतोय ती वडापाव बरोबर खूपच छान लागते आणि कळतही नाही की इतकी छान चविष्ट लागणारी चटणी ही खोबरं न वापरता बनवलेली आहे. इतकी चविष्ट होते. आणि आपण इथे ही भजी छान तळून घेतले, काढून घेऊ. तर अशी गोल्डन रंगावर छान तळून घ्यायची, म्हणजे चटणी तितकीच रुचकर लागते, चविष्ट होते. तर इथे आपण सर्व भजी काढून घेतले, अशीच आपण दुसरी टाकून घेऊ आणि तळून घेऊ. आणि इथे आपण मस्त उरलेल्या बॅटर पासून भजी तळून घेतले. ही भजी आपण अशीच सुद्धा खाऊ शकतो, पण याच भजी पासून छान चटणी तयार करून घेऊ, म्हणजे चटणी बनवायला वेगळं असं काही लागत नाही. तर इथे आपण वाटीभर भजी घेतले. जेवढी आपल्याला चटणी हवी आहे तितकी भजी घ्यायची. आता यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या घेऊ, म्हणजे छान लसणाचा फ्लेवर येतो. आणि थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ घालून घेऊ. मीठ घालताना थोडंच घालायचं, कारण आपण तळून घेतलेली भजी आहे त्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे. आणि तिखटाप्रमाणे लाल तिखट, तर तुम्ही बघू शकता आपण किती तिखट घातलंय. पाव चमच्याला आपण थोडंसं जास्त इतकंच लाल तिखट घालून घेतलंय. आता हे सर्व मिक्सरवर फिरवून एकजीव असं करून घेऊ. आणि इथे आपण हे अशा पद्धतीने वाटून घेतलंय. आणि आपली एकदम सोप्या पद्धतीने हे झटपट अशी ही चविष्ट वडापाव सोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे. तर ही अशी चटणी तुम्ही वडापाव सोबतच काय तर भाकरी किंवा चपाती सोबत खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता. खूपच भारी लागते. आपण इथे छान वडे तळून घेतलेत, त्याबरोबर सर्व करू. तर इथे आपण वडापाव बनवण्यासाठी जे बॅटर तयार करून घेतलं होतं त्यापासून ही चटणी बनवली. पण जर का चपाती भाकरी सोबत आपल्याला ही चटणी खाण्यासाठी बनवायची असेल, तर त्यासाठी बेसनमध्ये थोडंसं मीठ आणि कोथिंबीर घालून पीठ भिजवून घ्यावं आणि भजी तळून त्यापासून चटणी करावी. खूप छान लागते. त्यामुळे घरात ही रेसिपी किंवा ही चटणी कोणाला आवडणार नाही असं होणारच नाही, इतकी छान होते. तर रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.